ही पत्रकार परिषद तर आपण पाहतच आहात. आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वतः रामदास तडस. तडसजी, काय म्हणणं आहे तुमचं? पूजा तडस यांनी गंभीर आरोप केले. नाही, आता निवडणुका आल्या का गंभीर आरोप करत राहते सर्वजण आणि त्यांचा कोर्टात केस चालू आहे. तो मुलगा आणि मुलगी त्यांनी लग्न केलं मला माहिती नाही. त्याच्यानंतर बरेचसे वादळी झाले होते. पुन्हा ते कोर्टात गेले एकमेकाच्या विरोधात. आता निवडणुका आल्या का बस आरोप होऊन राहते. माझा काही संबंधच नाही त्या याच्यासोबत. पण कारण निवडणुकीत निवडणुकीत गंभीर आरोप पूजा तडस यांच्याकडून केले जात आहे. नाही, गंभीर आरोपचा काही मतलबच नाही ना. ते आमच्या जो राहती नाही तिने तिच्या नवऱ्यापाशी राहावं आणि त्यांचे जे वाद निर्माण झाला ते कोर्टात गेले. कोर्टात केस चालू आहे. त्याच्यामुळं मला काही याच्यातलं घेणं देणं नाही. त्यांना त्यांचं पाहावं कुठं काय करायचं होतं. आता राहायचं उभं. आता विरोधकाला हाती पकडून यांनी आपले फॉर्म टाकला. दुसरं काही नाही त्याच्यात. आणि मला 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 हेच म्हणायचं आहे काही हे 5 वर्ष चांगले राहतील. इलेक्शन आले की असे चालू करून देते. आणि विरोधकाला हाती पकडलं आणि बस उभं राहायचं. आता त्यांनी लग्न केलं त्यावेळेस आम्हाला कोणाला विचारलं नाही, काही नाही. मग यांचे वाद निर्माण झाले. कोर्टात गेले हे. आता ते कोर्टात केस चालू आहे त्यांच्यावर. आम्ही काढायचा काही अर्थच नाही ना. आमच्याजवळ राहतच नाही ते. म्हणजे काय मला असं म्हणत आहे तिने तिच्या नवऱ्यापाशी राहावं किंवा तिला मकान दिलाय तिथं राहावं तिने. आमचा काही संबंधच नाही त्याच्यावर. मात्र तडसजी, बोला बोला बोला. माझं असं मत आहे यांचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर ते काही दिवस राहिले. काही दिवस राहिल्यानंतर यांचा वाद निर्माण झाला. लग्न करताना आम्हाला बोलावलं नाही. परस्पर लग्न केलं यांनी. आम्हाला काही बोलावलं नाही. आम्हाला काही माहित नाही. मग यांचा वाद निर्माण झाला. कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर मुलगा अलग झाला. मुलगी अलग झाली आणि आम्ही आमच्या घरी आहे. आमचा काही संबंधच नाही. आणि उभं राहतंय देशातल्या कोणीही नागरिकाला उभं राहता येते. आता निवडणूक आले त्या विरोधकाला हाती पकडायचं, वाद निर्माण करायचा, दुसरं काही नाही. तडसशी 2 वर्षांपूर्वी सुद्धा हाच मुद्दा चर्चेमध्ये आलेला होता. वैदिक पद्धतीनं पंकज तडस आणि पूजा तडस यांचं लग्न झालेलं होतं. आता सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक हा मुद्दा का समोर येतोय? आता निवडणूक आहे ना, लोकसभेच्या निवडणूक आहे. मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे आता विरोधकाला हाती पकडलं आणि हा मुद्दा उपस्थित केला. दुसरं काय याच्यात दुसरं राजकारण राहील त्याच्यात. विरोधकांकडून या मुद्द्याचं भांडवल केलं जात आहे. कारण सुषमा अंधारे स्वतः या पत्रकार परिषदेमध्ये भांडवलच उभं केलं ना. आतापर्यंत काय झालं होतं यांचं कोर्टात चालू आहे. कोर्ट कचेऱ्या चालू आहे. न्याय प्रविष्ट आहे. तडसशी, मात्र पूजा तडस हे जे आरोप करतायत की रॉडनं वगैरे मारहाण त्यांना झालेली आहे, हा अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप आहेत हे. नाही, कसं आहे 2 वर्ष काहीच नाही आरोप झाले. आता जिला शेवटी का आरोप झाले. 2 वर्ष गुपचूप बसले. आपले कोर्ट बांधून म्हणजे हे कोर्टात जाते, तो कोर्टात जाते. आणि आताच का आरोप झाले बा इलेक्शनच्या वेळेस. पूजा तडस या अपक्ष निवडणूक लढवणार असं सुद्धा सांगितलं जात आहे. लढूया. या देशात सर्वांना निवडणूक लढवाचा अधिकार आहे. त्यांनी लढवावं. आमचं काही मत नाही त्यांनी लढवा. आम्ही त्याच्यात काही बोलणार नाही. कोणालाही निवडणूक लढवाचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं इलेक्शन लढवा. आणि हे 2 वर्ष बरोबर राहिले. कोर्टात केस चालू आहे. जेली न्याय प्रविष्ट आहे. आणि आताच इलेक्शन आलं का चालू होऊन जाते यांचं नेहमीच आहे. तडसशी, या 2 वर्षांमध्ये माझा का संबंध आहे याच्यासोबत हे सांगा. या 2 वर्षांमध्ये तुमची आणि त्यांची कधी भेटगाठ झालेली आहे का? काही बोलणं झालेलं होतं का? एकही दिवस भेट नाही झाली. फक्त तिला मुलगा झाला होता त्यावेळेस मी फक्त भेटायला गेलो होतो. बाकी काही माझी भेट नाही, बोलणं चाललं नाही, काहीच नाही. आता पूजा तडस, बोला. पूजा तडस यांच्याकडून ज्या पद्धतीनं गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत, तुम्ही कायदेशीर पावलं काही उचलणार आहात का? आता मी एकदाच कोणते गंभीर आरोप त्यांनी केले ते पाहतो आणि त्या वकिलाचा सल्ला घेऊन काय करायचं पाहतो. सुषमा अंधारे या स्वतः या पत्रकार परिषदेमध्ये पूजा तडस यांच्या अगदी बाजूलाच बसलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी
राजकीय मुद्दा हा बनवला जातोय? आता तुम्ही हे सांगा, जे नगरपालिका लढू शकत नाही ती खासदारकीसाठी फॉर्म भरते, राजकीय मुद्दा आहेच ना. राजकीय मुद्दा आहेच हा. म्हणजे ज्यांनी कधी नगर परिषद लढवली नाही त्या लोकांना लोकसभा लढवासाठी कोण प्रवृत्त करते? विरोधकच करते प्रवृत्त. याच्यात तर राजकारण आहे, सर्व जगाला माहिती आहे राजकारण आहे, हे नवीन नाही आहे. तडसची आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पूजा तडस यांनी जे आरोप तुमच्या कुटुंबियांवर केलेले आहेत की उपभोगण्याची वस्तू म्हणून अक्षरशः त्यांचा वापर करण्यात आला, बाळाची DNA टेस्ट कर असं सांगत त्यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत, तर याकडे तुम्ही कसं पाहता? पहा, एक तर कोर्टात केस आहे, न्यायपरुष्ठ आहे, याच्यामध्ये मी आणखीन बोलणं बरोबर नाही आहे. परंतु आज जे उमेदवारी म्हणजे अर्ज भरला, उभे राहिले, याचा अर्थ यांनी कोणीतरी विरोधकांनी त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि याला उभं केलं, दुसरं काय. आणि राहायला अधिकार सर्वाला आहे, मला असं म्हणत आहे. पण जे नगरपालिका लढू शकत नाही, कधी कधी लढवली नाही, त्यांनी एकदम खासदारकी लढवायची. म्हणजे या निवडणुका आल्या, मी उभा आहे म्हणून माझ्या विरोधात उभं राहत. राजकारणात आहे सर्व काही. तडसची पूजा तडस यांनी या ठिकाणी बोलत असताना असं म्हटलेलं आहे की आता मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, एक मुलगी म्हणून आता मोदींनीच माझ्यावरचा अन्याय जो आहे तो दूर करावा. तो त्यांचा प्रश्न, ती काय बोलणार काय नाही, ते विरोधक काय काय सांगते त्यांना तसे तसे बोलते ती, दुसरं काही नाही. विरोधक असं तुम्ही सातत्यानं म्हणताय, तुमचा रोख नेमका कोणत्या पक्षाकडे? पक्ष म्हणजे कोणता? शरद पवार साहेबांचा पक्ष तोच आहे की नाही आता कॉम्पिटिशन, दुसरं आहे कोणतं? दुसरा कोणता पक्ष आहे? विरोधक तेच काय, दुसरं कोण आहे? तडसची आणखी या ठिकाणी हो हो बोला बोला बोला. आणि काय एक मॅडम लक्षात ठेवा, त्यांचं लग्न झालं, आम्हाला माहित नाही, त्यांची आई वडील ते सर्व होती, काही दिवस राहिले ते, मग पुन्हा आणखी त्यांचं का बी नसलं तर कोर्टात गेले दोघे जण. कोर्टात गेल्यानंतर त्यांचं प्रकरण चालू आहे कोर्टात. आता मी त्याच्यात विशेष जास्त बोलणं काही बरोबर नाही. जसे निवडणूक आहे तसे यांना चालवून जाते, यांचं विरोधक हाती पकडून घेते, प्रबोधन देते आणि काम चालू होऊन देते त्यांचं उभं राहतं. तडसची मुलगा आणि सुनेमध्ये जे वाद सुरू होते ते एक सासरे म्हणून तुम्ही कधी तो सोडवण्याचा प्रयत्न केला होता का? ते अनेकदा सोडवण्याचा प्रयत्न केला, पण हे दोघही जण असे आहे, हार्ड टेम्पर आहे दोघी जण. मी माझ्या मुलाचं असं नाही म्हणत, ते मुलगी हार्ड टेम्पर आहे, कुणी कॉम्प्रोमाइज करायलाच तयार नाही तिथे. त्याच्यातरी मी काय करणार आहे? आता मी अनेक लोकांची न्याय मिटवली आहे. आणि माझा दोष कोणता हे सांगा, माझा दोष सांगा कोणता आहे का? त्यांनी परस्पर लग्न केलं, हे दोघे जण एकामेकांसोबत राहत नाही, तर माझा कोणता दोष आहे त्याच्यात? मी सासरा म्हणून तर ठेवायला तयारी आहे, दोघांनी राहा, तिथं आज मी तयार आहे, त्यांचं जोर आहे सर्व. पण ते कोणाच्या ह्याच्यात बायकामध्ये चालली जाते ती मुलगी आणि तशी उपद्रव करत राहते. आणि दोघांनी एक व्हावं, दोघांनी यावं, राहावं, आम्ही तर सहकुशीन ठेवायला तयार आहे. नाही थोडंच म्हणतो मी. पूजा तडस यांनी आणखीन एक गंभीर आरोप जो केलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की पंकज तडस यांना बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी लग्न लावून देण्यात आलं. आता यांचं प्रेम होतं कम से कम 5-10 वर्षाचा, लग्नही केलं, सर्व झालं. आता काहीतरी बोलला तर काहीतरी आरोप घ्यायचे, काही मतलब आहे. म्हणजे 10-10 वर्षाचं प्रेम राहते, यांचं लग्नही करते, आई वडील त्यांच्यावाले राहते, सहभागी होती. आता हे इलेक्शन आलं का यांचं चालू होऊन जाते. मागच्या वेळेसही झालंच नाही. मागच्या वेळेस हे 2 वर्षाच्या अगोदर हेच प्रकार झाला होता ना, काही आरोप करायचे, मग लग्न झालं, त्यांचं सर्व झालं, तर व्यवस्थित आहे, पुन्हा कोर्टात गेले, तर त्यांच्याच्यात मी काय करणार आहे? माझा थोडासा जरी दोष असेल तर मी गुन्हेगार आहे, पण माझा कवडीचा दोष नसताना मला आरोपी करणं हे बरोबर नाही. इथं आज मी म्हणतो दोघांनी या, दोघांनी राहावं, म्हणजे दोघं एकामेकाला मानायला तयार नाही, मी काय करणार? तडसजी या ठिकाणी पूजा तडस यांनी असं म्हटलेलं आहे की वाद जरी हा असला तरी मुलगा जवळ हवा, मात्र मला बेघर करण्यात आलेला आहे, सुनेवर अत्याचार होतोय, असं त्यांचं म्हणणं. मला दोघी सारखे आहे,
आणि मी बी आजचं राजकारण नाही, 40 वर्षापासून राजकारणात आहे. मला तर आनंदच येईल दोघी जण एका जागी राहील तर. माझ्या एवढा मग आनंदी कोण नाही, सुखी कोण नाही राहणार. पण दोघही जणांना कॉम्प्रोमाइज करून एका वेळेस राहावं, हे त्यांचं जोला सर्व आहे. पण ते दुसऱ्याच्या बैकाव्यात जायचं आणि मग दुसरे राजकारण म्हणजे अनेक प्रकरण आहे त्याच्यात, ते काही मी बोलणार नाही न्याय प्रविष्ट असल्यामुळं. पण त्यांनी आज बी दोघाही जणांनी यावं. तर आता कोर्टात केस चालू आहे, ते कोर्टाचा जो निकाल लागल त्याप्रमाणे ते त्यांचा अधिकार राहील. तडसची अत्यंत गंभीर आरोप पूजा तडस यांच्याकडून करण्यात आलेले आहेत. पत्रकारांच्या समोर येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांच्यावर झालेले अत्याचार याच्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता या घडीला पूजा तडस आणि तुमचा मुलगा यांना एकत्र आणण्यासाठी, सामोपचारानं आणण्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न केले जाणार का? यांचे जे कॅसेट मिळाली त्या मुलीची, त्या कॅसेटमध्ये याला जीवे मारण्याचा कसा प्लॅन यांनी रचला ते सर्व आहे त्या कॅसेटमध्ये. त्या लग्न करून याला जीवे मारायचं, इस्टेट हडपायची, हे सर्व त्या कॅसेटमध्ये आहे. तो कोर्टात केस चालू आहे त्याची. म्हणजे ह्या काही लोकांना हाती घेऊन याचा जीव कसा घ्यायचा, काय करायचा, हे कॅसेटमध्ये आहे पूर्ण. आणि कोर्टासमोर आहे, ते न्यायप्रविष्ट आहे ते कोर्टासमोर. आता ते त्यांचं ते सांभाळणं मला किती मदत टाकणार. ठीक, कोर्ट निकाल देणार समजा, आजही मी तयार आहे, त्यांचं जो आहे सर्व. पण दुसऱ्याच्या बैकाव्यात जाणं आणि आपल्या जीवनाचं जीवन उद्ध्वस्त करणं हे बरोबर नाही ना. म्हणून ही टोळी आहे यांच्यावर. त्या टोळीचं सर्व केसेस टाकले आहे मुलांनी माझ्या. सर्व केसेस टाकले, कोणी कोणी याला मारण्याचा प्रयत्न केला, काय केला, हे सर्व केसेस टाकले. आता याच्यात म्हणा सुषमाजीला म्हणा, तुम्ही तसा थोडं पुढाकार घ्या, जुळून द्या यांचं. ठीक, जुळत असेल तर ठीक. धन्यवाद रामदास तडसजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी.